ओके. आपण चॅप्टर नंबर 8 स्टार्ट केला होता, बँकिंग अँड फायनान्स. तर त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते पॉइंट बघितले होते, कव्हर केले होते लास्ट लेक्चरला? इंट्रोडक्शन, टाइप्स, ओके. इंट्रोडक्शन, टाइप्स. त्यानंतर कमर्शियल, फंक्शनल, सर्व्हिस. ओके, व्हेरी गुड. त्यामधला फर्स्ट टाइप आपण बघितला होता कमर्शियल बँक. त्याच्यामध्ये आपण कमर्शियल बँकेचे फंक्शन किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय कमर्शियल बँक. मग त्याच्यामध्ये तुम्ही 3 सर्व्हिसेस मेन 3 सर्व्हिसेस बघितल्या. सर्व्हिसेस टू द डिपॉझिटर, सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स अँड मिसलेनियस सर्व्हिसेस. त्यानंतर टाइप नेक्स्ट स्टार्ट होतो, दॅट इज सेव्हिंग बँक. सो टाइप मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथून पुढे आपल्याला हे सगळे व्हेरियस टाइप्स आहेत बँकेचे, ते वन बाय वन लर्न करायचे. सो कमर्शियल बँकचं पॉइंटच फक्त ह्याच्यामध्ये मोठा आहे, ज्याच्यामध्ये सर्व्हिसेस भरपूर सांगितलेले आहे. त्याच्यानंतर हे जे बँकचे टाइप आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन किंवा डिस्क्रिप्टिव्ह असं जास्त नाहीये. छोटे छोटे बिट्स आहेत की जे इझिली तुम्हाला ग्रास्प होतील. सो नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट आहे सेव्हिंग बँक्स. सो इन इंडिया देर आर हार्डली एनी independent saving banks. The post office and commercial banks have a separate arrangement to deal with the saving of people under postal saving bank and saving bank section respectively. So हे जे सेव्हिंग बँक आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की जे इंडियामध्ये सेपरेट अशी सेव्हिंग बँक असा टाइप मेन्शन नाहीये किंवा सेपरेट टाइप तुम्हाला बघायला मिळत नाही. जे पण सेव्हिंग बँकची जी काही फॅसिलिटी असते ते तुम्हाला कमर्शियल बँकेच्या अंडर बघायला मिळते. सो कमर्शियल जी बँक आहे त्यांनी सेपरेट सेक्शन किंवा डिपार्टमेंट एक अरेंज केलेलं असतं की ज्याच्यामध्ये सेव्हिंग बँकच्या ज्या पण फॅसिलिटी आहेत ते कस्टमरला दिल्या जातात. सो सेपरेट सेक्शन किंवा तिथं डिपार्टमेंट सेव्हिंग बँकच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी कस्टमरला असाइन केलं असतं. सो इंडियामध्ये तुम्हाला सेपरेट किंवा इंडिपेंडेंट सेव्हिंग बँक असा टाइप बघायला मिळत नाही. कमर्शियल बँकेच्या अंडरच हे सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत की ज्या रन केल्या जातात. सो इन दॅट द पोस्ट ऑफिस अँड कमर्शियल बँक, जे पण पोस्ट ऑफिस आणि कमर्शियल बँक आहेत त्यांनीच काय केलं जातं, सेपरेट अरेंजमेंट. सो बँक्स हॅव अ सेपरेट अरेंजमेंट टू डील विथ द सेव्हिंग ऑफ अ पीपल अंडर पोस्टल सेव्हिंग बँक अँड सेव्हिंग बँक सेक्शन रिस्पेक्टिव्हली. तर कमर्शियल बँकेच्या अंडर किंवा पोस्ट ऑफिसच्या अंडरच हे बँकेच्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यासाठी सेपरेट डिपार्टमेंट किंवा सेक्शन तिथे असाइन केलं जातं किंवा अरेंज केलं जातं. नेक्स्ट आहे द मेन एम ऑफ अ सेव्हिंग बँक इज टू एनकरेज द हॅबिट ऑफ थ्रिफ्ट अमंग पीपल सो दॅट दे आर एबल टू सेव्ह मनी फ्रॉम देअर व्हेरियस फ्युचर नीड. सो जे सेव्हिंग बँक आहे, जसं की आपण कमर्शियल बँकेमध्ये जातो आणि आपला एक अकाउंट क्रिएट करतो आणि ते अकाउंट कसं असतं, सेव्हिंग अकाउंट. म्हणजे जे पण आपल्याकडे मनी येते, जे पण आपल्याकडे प्रॉफिट येते ते आपण सेव्ह करतो. सो इथं सेव्हिंग बँकचा सेपरेट टाइप मेन्शन का केलंय किंवा असा सेपरेट टाइप का काढला, कारण जे पण पीपल्स आहेत सोसायटीमध्ये, जे पण पीपल्स आहेत त्यांना काय केलं जातं, इनकरेज केलं जातं, म्हणजे प्रोत्साहित केलं जातं एक चांगली सवय म्हणून. म्हणजे मनी सेव्ह करायची एक चांगली सवय त्यांना लागावी आणि ते फ्युचर मध्ये त्यांचं जे काही फ्युचर नीड्स आहेत त्या फुलफिलमेंट व्हाव्या त्या सेव्हिंग मधून, ह्याच्यासाठी हा बँकेचा सेपरेट टाइप आहे की जो इथं काढलेला आहे किंवा ते सेव्हिंग बँकचं मेन एम हे आहे की जे पण पीपल्स आहेत त्यांना एनकरेज करायचं आणि एक त्यांना चांगले हॅबिट ऑफ थ्रिफ्ट म्हणजे काय, एक चांगली सवय लावून द्यायची की त्यांनी सेव्हिंग बँक मध्ये जाऊन अकाउंट क्रिएट करून आणि मनी स्वतःचे जे प्रॉफिट मधले आहे ते सेव्ह करायचं. सो ही एक चांगली सवय लागावी, कारण हे परत इन फ्युचर त्यांनाच उपयोगाला येणार आहे. त्यांनी रोज थोडे थोडे जरी त्यांचा प्रॉफिट मधला हिस्सा जर काढून ठेवला तर डेफिनेटली इन फ्युचर जर एखादी मनी रिलेटेड प्रॉब्लेम आला, फायनान्शियल प्रॉब्लेम आला तर त्याच्यावरती ओव्हरकम करता यावं. सो फ्युचर नीड फुलफिलमेंट व्हाव्या, कारण तुम्ही जर बँकेमध्ये पैसे ठेवले तर त्याचा प्रॉफिट तुम्हालाही असतो आणि बँकेलाही असतो. सो बँक तुमचे मनी यूज करून जे गरजू आहेत त्यांना लोन देते आणि त्याच्यावरती स्वतःचं प्रॉफिट पण काढते. ऑल्सो तुम्ही त्या बँकेमध्ये पैसे ठेवताय, इट मीन्स तुमचं पण बेनिफिट काय असणार आहे की तुम्हाला पण त्याच्यावरती व्याज मिळतं किंवा इंटरेस्ट, आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतोय, इंटरेस्ट आपल्याला त्या मनीवरती मिळतं. तर हे ह्या दोन्ही वेळी दोघांचं जिथे बेनिफिट आहे अशी गोष्ट नेहमी आपण चॉईस करायला पाहिजे. सो
त्यासाठी सेव्हिंग बँक हे एक सेपरेट टाईप इथं आपल्याला बघायला मिळतं. पण आपल्या इंडियामध्ये काय आहे, त्यांनी प्रिव्हियसच्या पॅरामध्ये सांगितलेलं आहे की इंडियामध्ये पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल बँकेच्या अंडरच ह्या सगळ्या गोष्टी इथं रन केल्या जातात सेव्हिंग बँकच्या. नेक्स्ट आहे दिस बँक इंट्रोड्यूस अ नंबर ऑफ अट्रॅक्टिव्ह स्कीम आज टू एनकरेज पीपल टू सेव्ह मनी. आता ही जी सेव्हिंग बँक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम आहेत की ज्या कस्टमरला सांगितल्या जातात आणि कस्टमरला सांगितलं जातं की तुम्ही मनी सेव्ह करा आणि एवढे एवढे आहे. म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जर अकाउंट वरती एवढा बॅलन्स कमी न होऊ देता एवढा बॅलन्स जर कंटिन्यूस 1 इयर किंवा 6 मंथ साठी ठेवला तर तुम्हाला बँक कडून हे फॅसिलिटी नेक्स्ट मिळू शकते किंवा तुम्हाला ह्याच्यावरती एवढं बेनिफिट होऊ शकतं, एवढं व्याज त्याच्यावरती मिळू शकतो. सो असं ते वेगवेगळ्या स्कीम सांगत असते कस्टमरला सेव्हिंग बँक, जेणेकरून जे पण काही सोसायटी मधले पर्सन्स आहेत ते एनकरेज व्हावे, प्रोत्साहित व्हावे आणि त्यांनी स्वतःचे मनी आहे ते बँकेमध्ये सेव्हिंग करावी यासाठी. नेक्स्ट आहे द बँक have a one point program, namely to mobilize people saving and invest them in a profitable business. So हे जी बँक आहे ती काय करते, एक वेगवेगळे प्रोग्राम ठेवती, ऑर्गनाइज करते, ज्याच्यामध्ये लोकांना सांगितलं जातं की तुम्ही पैसे सेव्ह करून त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कसं केलं जाऊ शकतं. जसं की आपण म्हणतो की पैशाने पैसा वाढवला जातो, तसंच आहे इथं की प्रॉफिटेबल बिझनेस तुम्ही कसा क्रिएट करू शकता. जर तुम्ही डेली जसं की तुम्ही 100 रुपये डेली अर्न करत असाल तर त्या 100 रुपीज मधले 10 रुपीज जर तुम्ही डेली जर सेव्ह करत गेलात तर ते 10 रुपीज असे तुम्ही 5 इयर्स किंवा 10 इयर्स जर केले तर डेफिनेटली तुमच्याकडे जास्ती बॅलन्स रिमेनिंग राहतो आणि त्या बॅलन्सचा जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर तो बिझनेस डेफिनेटली इन फ्युचर तुम्हाला खूप हेल्प करतो की म्हणजे फायनान्शियल स्ट्रॉंग होण्यासाठी. सो अशा वेनी वेगवेगळे इथं ट्रिक्स सांगितले जातात किंवा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्रोग्राम्स आहेत, ऑर्गनायझेशन ते सांगते की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही शेअर घेतला आता विकत तर एवढं प्रॉफिट तुम्हाला होईल, असं लोकांना सांगितलं जातं जेणेकरून कस्टमरचा पण बेनिफिट त्याच्यामध्ये येईल आणि जे पण बँक आहेत तर त्या बँकचं पण प्रॉफिट त्याच्यामधून निघेल. सो द प्रॉफिट अर्न ऑन दॅट is utilized to pay interest on the saving of its customer. So कस्टमरला सेव्ह जर तुम्ही पैसे जर बँकेच्या अकाउंट वरती सेव्ह करत गेला तर डेफिनेटली त्याच्यावरती इंटरेस्ट मिळणार आहे हे पण सांगितलं जातं. सो दीज बँक डू नॉट अंडरटेक अदर फंक्शन युजली परफॉर्मड बाय कमर्शियल बँक. सो कमर्शियल बँक जे पण काय फंक्शन आहेत किंवा जे पण सर्व्हिस प्रोव्हाइड करते सो तसे फंक्शन आता ही बँक प्रोव्हाइड करणार नाही. जस्ट पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि पैसे साठवायचे सो ह्या गोष्टीवरती ते फोकस करते. सो दिस इज द सेव्हिंग बँक. नेक्स्ट आहे लँड डेव्हलपमेंट बँक. सो दे आर ऑल्सो नोन ॲज अ लँड मॉर्गेज बँक. सो हे जे लँड डेव्हलपमेंट बँक जे आहेत त्याच्यामध्ये फार्मर रिलेटेड जास्त ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याला आपण म्हणतोय की म्हणजे लँड डेव्हलपमेंट बँकेला दुसरं नेम काय आहे, लँड मॉर्गेज बँक. मॉर्गेज म्हणजे काय की जे पण कस्टमर्स आहेत ते स्वतःच्या गोल्ड किंवा एक्सपेन्सिव्ह ज्या पण गोष्टी आहेत ते काय करतायत बँकेकडे जमा करतायत आणि त्यातून मनी पण ते घेतात. म्हणजे आपण थोडक्यात मराठीमध्ये काय म्हणतो की एखादी गोष्ट गहाण ठेवून पैसे त्याच्यामधून घेणे. तर हे बँक हे पण फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. सो लँड डेव्हलपमेंट बँक. सो लँड म्हणजे आता इथं कशाचा इन्क्लूड केला असणार आहे, जमिनी रिलेटेड जे पण व्यवहार असतात, जे पण बिझनेस असतात ते ही बँक फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. जसं की आपण बघतो की आपण पण बघितलेलं आहे शेतकरी बरेच काय करतात, त्यांना शेतीमध्ये त्यांना भरपूर पैसा लागणार असतो उत्पन्न काढायसाठी. तर ते काय करतात, जमिनीचा एक हिस्सा काय करतात बँकेकडे जमा करतात. सो आणि त्याच्यावरून पैसे घेतात आणि जे पण काय शेती रिलेटेड जे पण कामकाज आहे ते स्टार्ट करतात आणि त्यामधून प्रॉफिट निघाल्यानंतर परत तो हिस्सा बँकेकडून घेतात. त्यांचे जे काय विथ इंटरेस्ट किंवा जे काय मनी आहे ते रिटर्न करून ते परत स्वतःकडे घेतात. तर ह्याच्यामुळे काय होतंय, त्यांचा पण फायदा होतोय आणि बँकेला पण बेनिफिट होतोय. सो हे दोन्ही वेनी हे रन होतोय बिझनेस. तर इथं लँड डेव्हलपमेंट बँक मध्ये पण तसंच आहे. त्याला आपण म्हणतोय की लँड
मॉर्गेज बँक, की इथं जमीन काय केली जाते, गहाण ठेवली जाते. सो लँड म्हणजे काय असणार आहे, जमीन. मॉर्गेज म्हणजे काय, एखादी वस्तू आपण गहाण ठेवणे. कुणाकडे ठेवणे, बँकेकडे. सो दिस बँक हॅव बीन सेट अप टू प्रोव्हाइड अ लॉंग टर्म क्रेडिट टू अ फार्मर ॲट अ रिझनेबल रेट ऑफ इंटरेस्ट. तर ही बँक काय करते, लँड डेव्हलपमेंट बँक, जे पण फार्मर आहेत, फार्मर म्हणजे शेतकरी, त्यांना काय करते, लॉंग टर्म साठी, म्हणजे तुमचे इयर ऑफ व्हॅलिडिटी, जे पण तुम्ही गहाण ठेवून जे पैसे घेतलेत त्याचे व्हॅलिडिटी जास्त असणार आहे इथं, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. सो इयर ऑफ व्हॅलिडिटी जास्त असते, त्याच्यासाठी लॉंग टर्म क्रेडिट हे त्या फार्मरला देते. आणि रिझनेबल त्याच्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट, तर त्याच्यावरती इंटरेस्ट पण घेते, म्हणजे व्याज पण ती घेणार आहे, पण त्याचा रेट कसा असणार आहे, कमी असणार आहे. जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये जर असं ही गोष्ट जर केली तर डेफिनेटली त्याच्यावरती इंटरेस्ट रेट ते जास्त घेतात. तसं इथं व्याजची टक्केवारी थोडी कमी असते. तर फार्मर साठी ही एक फॅसिलिटी आहे जे की लँड डेव्हलपमेंट बँक प्रोव्हाइड करते. सो द रिकव्हरी ऑफ लँड इज मेड इन इझी इन्स्टॉलमेंट स्प्रेड ओव्हर नंबर ऑफ इयर्स. तर ह्याच्यामध्ये रिकव्हरीचा जो पिरियड असतो किंवा त्या शेतकऱ्यांनी किती इन्स्टॉलमेंट मध्ये त्यांना पैसे रिटर्न करायचे याचा एक पिरियड त्यांनी ठरवून दिलेला असतो आणि तो पिरियड थोडा जास्ती असतो. म्हणजे जर समजा त्यांनी 1,00,000 रुपीज घेतले असतील तर त्या 1,00,000 रुपीजला 5 इयर्स किंवा 6 इयर अशी व्हॅलिडिटी देतात. मग जर 5 आणि 6 इयर मध्ये 1,00,000 जर स्प्रेड केले त्यांनी तर डेफिनेटली मंथली त्यांना कमी कमी तिथे इन्स्टॉलमेंट पे करावं लागतं. म्हणजे ते इझिली ते तेवढं मंथली टार्गेट अचीव करून त्यांना पे करू शकतात विथ इंटरेस्ट. सो असं एक इझी होण्यासाठी ही प्रोसेस त्यांनी थोडी फार्मरसाठी इझी केलेली आहे. सो जिथं की लँड वरती काय केलं जातं, मनी लोन म्हणजे तिथे घेतलं जातं. नेक्स्ट आहे दिस बँक वेअर इस्टॅब्लिश्ड इन इंडिया बिफोर इंडिपेंडन्स. सो आपण इंडिपेंडंट व्हायच्या आधीपासून हे लँड डेव्हलपमेंट बँक इस्टॅब्लिश झाल्यात, की म्हणजे इथं इंडियामध्ये आल्या आहेत. पण त्याची जी प्रोग्रेस आहे किंवा त्या लँड डेव्हलपमेंट बँकची जी काय ग्रोथ आपण म्हणतो, सक्सेस ग्राफ, तो आफ्टर इंडिपेंडन्स वाढत गेला. So these banks were established in India before independence, but they have made rapid progress after independence. So independence नंतर ना खरा प्रोग्रेस करायला त्या बँकेने स्टार्ट केलं, लँड डेव्हलपमेंट बँकने स्टार्ट केलं. सो however this progress is limited only to few states. पण ही जी प्रोग्रेस झाली ती खूप कमी स्टेट पर्यंत मर्यादित राहिली, जसं की तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका, महाराष्ट्र आणि गुजरात हे तुम्हाला 5 स्टेट मध्ये फक्त ही लँड डेव्हलपमेंट बँक बघायला मिळतील किंवा त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या फॅसिलिटी फार्मरसाठी बघायला मिळतात. सो कोणते 5 स्टेट आहेत, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका, महाराष्ट्र आणि गुजरात. हे 5 स्टेट मध्ये फक्त तुम्हाला ह्या बँकेचा टाइप बघायला मिळेल, लँड डेव्हलपमेंट बँक. आणि हे फार्मर रिलेटेड जे पण गव्हर्नमेंट स्कीम असती ते स्कीम सगळ्या सांगती. ऑल्सो प्रायव्हेटली पण ते काय करतायत, इथं लँडचं जे पण काही बिझनेस आहे ते करतायत. सो हे तुम्हाला एमसीक्यू पण विचारला जाऊ शकतो. ओके, समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ओके, सो नेक्स्ट बघा कोऑपरेटिव्ह बँक. सो दीज बँक आर ऑर्गनाइज्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ अ कोऑपरेशन. सो आता आपण 2 टाइप कव्हर केले. सो 2 टाइप कोणते होते? सेविंग बँक आणि नेक्स्ट लँड डेव्हलप बँक. Land Development Bank. Bank. ओके, सेव्हिंग बँक आणि लँड डेव्हलपमेंट बँक. त्यानंतर ना नेक्स्ट आहे 4 टाइप, दॅट इज अ कोऑपरेटिव्ह बँक. सो त्याच्यामध्ये दीज बँक आर ऑर्गनाइज्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ अ कोऑपरेशन. सो हे जे कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांचं प्रिन्सिपलच आहे कोऑपरेशन. नेक्स्ट आहे दीज बँक कलेक्ट देअर कॅपिटल बाय सेलिंग शेअर टू द पब्लिक अँड बाय ऍक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम देअर मेंबर्स अँड अदर. तर ही जे कोऑपरेटिव्ह बँक आहे ती कशी रन होती किंवा ती कोऑपरेटिव्ह बँक कशी चालती हे आपल्याला ह्या सेकंड सेंटेन्स वरून समजतं. जे पण कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांचे जे काय प्रायव्हेट जे काय शेअर्स आहेत बँकेचे शेअर्स ते काय करते, ती पब्लिक मध्ये सेल करते. आणि त्यानंतर पब्लिक मध्ये जे पण कस्टमर्स आहेत त्यांनी अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्याच्यावरती जे काही डिपॉझिट होते त्या डिपॉझिट वरती, त्या मनी वरती ते अदर फंक्शन ती ऑपरेट करत असते. सो दिस इज द कोऑपरेटिव्ह बँक. तर हे जे कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याचं जर तुम्हाला डेली लाईफ मधलं एक्झाम्पल सांगायचं तर जसं की पहिलेच्या काळी ज्यावेळेस कारखाने स्टार्ट झाले होते म्हणजे नवीन होते
जसं की आपल्याला आपण ऐकून आहोत की साखर कारखाने वगैरे, म्हणजे आपल्या घरचे कोण ना कोणतरी त्या कारखान्यामध्ये मेंबर असतात. तर ते मेंबर्स कशामुळे झाले? कारण ज्यांनी कारखाना स्टार्ट केलाय, त्यांनी काय केलंय, स्वतःचे शेअर आहेत की ते पब्लिकमध्ये सेल केले. तर त्याच्यामध्ये त्या सेलिंगमध्ये आपल्या फॅमिली मेंबर्सनी जाऊन ते शेअर घेतले. त्यामुळं आपल्याला त्यांनी त्यांचं एक कार्ड दिलेलं असतं. तर व्ही-आय-पी कार्ड असेल किंवा स्पेशल कार्ड असेल की ज्याच्यावरती आपल्याला त्या कारखान्यामधून येणाऱ्या मालावरती आपल्याला डिस्काउंट मिळतो. तर हे काय झालं, की त्यांनी शेअर दिले, पब्लिकमध्ये शेअर सेल केले आणि त्या पब्लिकनी घेतले आणि आता ते पब्लिक किंवा जे काही कस्टमर आहेत ते काय करतात, त्याच्यावरती प्रॉफिट घेतात. तर हे काय झालं, एक एक्झाम्पल झालं. तसंच कोऑपरेटिव्ह बँक काय करते, सेमच आहे प्रिन्सिपल, की कोऑपरेटिव्ह बँक स्वतःचे शेअर आहेत की जे सेल करते आणि मनी कलेक्ट करते आणि जे अदर फंक्शन आहेत ते अदर फंक्शन रन करते. मग ते पब्लिकला शेअर सेल करायचे आणि त्याच्यापासून जे काही कॅपिटल म्हणजे काय आहे, मनी गोळा करायचे आणि त्यानंतर स्वतःचे जे काही फंक्शन आहेत ते रन करायचे किंवा जे पण कस्टमर अकाउंट ओपन करतात त्या बँकेमध्ये, कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, तर त्या अकाउंटवरती त्यांनी डेफिनेटली काही ना काहीतरी डिपॉझिट केलेलं असतं मनी. ते मनी युटिलाइज करायचं आणि त्यांना गरज आहे त्यांना लोन म्हणून द्यायचं आणि त्या लोनवरचं जे काही इंटरेस्ट आहे ते त्यांचं प्रॉफिट असणार आहे. तर लाईकवाईज हे कोऑपरेटिव्ह बँक स्वतः इटसेल्फ म्हणजे असे रन करते. तर ह्यांचं प्रिन्सिपल काय आहे, कॉपरेशन हे त्याचं प्रिन्सिपल आहे. नेक्स्ट, दे आल्सो रिसीव्ह loans and grants from the government and central cooperative bank. सो जर समजा आता ही जी बँक आहे ती जर तुमच्या विलेज पुरती असेल किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट पुरती असेल, तर आता ह्याचे जे काही फंक्शन्स आहेत वेगवेगळे, आता हे जे फंक्शन्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जाणार आहेत बँकेनी, ते कसे असणार आहेत, मनी रिलेटेड असणार आहेत. मग जर बँकेला जर अजून कॅपिटलची गरज आहे, म्हणजे फायनान्स स्वतःलाच बँकेला फायनान्स जर कमी पडत असेल, तर ती काय करते, लोन घेते. कुणाकडून लोन घेते, गव्हर्नमेंट बँकेकडून किंवा कोऑपरेटिव्ह जे काही प्रायव्हेट सेंट्रल कोऑपरेटिव्ह जे काही बँक्स आहेत त्यांच्याकडून लोन घेते. तर स्वतःच्याच ब्रांच मध्ये ते काय करणार आहे, मनी ट्रान्सफर केला जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, कोऑपरेटिव्ह बँक्स आर ऑर्गनाइज्ड ऑन 3 टायर पॅटर्न. मग हे जे कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या ऑर्गनायझेशनच्या अंडर आपल्याला 3 पिलर्स बघायला मिळतात. सो ते पिलर्स काय आहेत किंवा 3 टायर्स पॅटर्न आपण म्हणू शकतो. इन दॅट फर्स्ट इज अ प्रायमरी क्रेडिट सोसायटी, सेकंड इज अ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक अँड थर्ड इज अ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. फर्स्ट काय असणार आहे, प्रायमरी क्रेडिट सोसायटी, सेकंड असणार आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक अँड थर्ड असणार आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. सो वेगवेगळ्या तुम्हाला लेवलवरती हे बघायला मिळतं. जसं की द प्रायमरी क्रेडिट सोसायटी आर ऑर्गनाइज्ड ऍट द विलेज लेवल. सो विलेज लेवलवरती जे पण कोऑपरेटिव्ह बँक असतात ते कोणत्या टाईप अंडर येतात, प्रायमरी क्रेडिट सोसायटी. त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलवरती जर बँक असेल कोऑपरेटिव्ह, तर ते सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असते. तो ऑर्गनाइज कोणी केलेली असते, डिस्ट्रिक्ट लेवलवरती ऑर्गनाइज झालेली असते. आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही स्टेट लेवलवरती ऑर्गनाइज झालेली असते. सो तुम्हाला एमसीक्यू पण विचारला जाऊ शकतो की जे पण प्रायमरी क्रेडिट सोसायटी आहे ते कोण ऑर्गनाइज करतं, तर ते विलेज लेवलवरती ऑर्गनाइज झालेली असते किंवा कोणत्या लेवलवरती ऑर्गनाइज झालेली असते. त्यानंतर नेक्स्ट आहे, दिस बँक प्रोव्हाइड शॉर्ट टर्म फायनान्स टू फार्मर अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रियल युनिट. तर आता ही जी बँक आहे ती काय करते, समोरच्याला फायनान्स अवेलेबल करून देते, मीन्स लोन्स वगैरे देणार आहे. त्याच्यामध्ये फार्मरला लोन देते किंवा जे पण इंडस्ट्रियल युनिट आहेत म्हणजे छोटे मोठे आपण कारखाने बघतो, तर त्याला काय करणार आहे, लोन देणार आहे. पण तो फायनान्स कसा असेल, शॉर्ट टर्म असेल, म्हणजे त्याची इयर ऑफ व्हॅलिडिटी कमी असणार आहे. जर समजा तुम्ही 50,000 घेतले किंवा 1 लाख घेतले, तर तुम्हाला 1-2 इयर मध्ये परत त्यांना ते रिटर्न करावं लागतं. सो इयर ऑफ व्हॅलिडिटी ते तुम्हाला कमी बघायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट आहे, द प्रायमरी क्रेडिट सोसायटी प्रोव्हाइड लोन टू द फार्मर. जे प्रायमरी क्रेडिट सोसायटी आहे ती विलेज लेवलवरती ऑर्गनाइज झालेली असते, त्यामुळं ती जास्त करून फार्मरच्या कनेक्ट मध्ये असणार आहे आणि ती त्यांना फायनान्स किंवा लोन तिथं अवेलेबल करून देते. नेक्स्ट आहे, दे गेट लोन फ्रॉम अ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. जर त्याला स्वतःला जर म्हणजे जर फायनान्स जर पाहिजे असेल तर ते डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कडून स्वतः लोन घेणार आहे ती बँक. नेक्स्ट आहे, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक परफॉर्म ऑल द फंक्शन्स ऑफ अ कमर्शियल बँक. सो आता ह्याच्यामध्ये सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जे आहे ते काय करते, कमर्शियल बँकेसारखी सगळ्या फॅसिलिटी इथं प्रोव्हाइड करते.
सो इथून पुढे तुम्हाला असं इंटरलिंक झालेल्या गोष्टी दिसतील, जसं की कमर्शियल बँक काय आहे हे आपण फर्स्ट टाइप मध्ये बघितलं आणि त्याच्या सर्व्हिसेस बघितल्या. आता इथे काय सांगितलेलं आहे की सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक काय करणार आहे, कमर्शियल बँकेसारख्या ऑल ऍक्टिव्हिटी किंवा फंक्शन्स परफॉर्म करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कमर्शियल बँकेचे फंक्शन्स माहित असायला पाहिजे. सो शिकवलेत का मी? स्टुडंट Yes, ma'am. Yes, ma'am. काय काय सांगितलं होतं फंक्शन्स कमर्शियल बँकेचे? Service to Service depositor. to depositor, service to way of loan. Service by way of loan. And third, Miscellaneous service. Miscellaneous service. Miscellaneous service. ओके, ह्या सगळ्या सर्व्हिसेस आता सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक पण परफॉर्म करणार आहे. नेक्स्ट आहे देअर कॅपिटल कन्सिस्ट देअर ओन शेअर कॅपिटल डिपॉझिट रिसिव्ड फ्रॉम द मेंबर्स अँड अदर अँड लोन फ्रॉम अ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. आता हे जे कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याचं जे काही कॅपिटल आहे म्हणजे त्याचं स्वतःचं जे पण काय फायनान्स आहे तो कसा कलेक्ट होतो. सो फर्स्टली त्याच्या स्वतःकडचेच मनी जे असतात ते त्यांनी स्वतःचे शेअर्स त्याच्यापासून ते कॅपिटल क्रिएट करतात किंवा जे पण कस्टमर आहेत की ज्यांनी अकाउंट ओपन करून त्याच्यावर मनी डिपॉझिट केले. सो डिपॉझिट रिसिव्ड फ्रॉम द मेंबर्स हे त्याच्यामध्ये कॅपिटल मध्ये इन्क्लूड होतं किंवा लोन फ्रॉम अ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकडून ते कोऑपरेटिव्ह बँकेने काय केलेलं असतं, लोन घेतलेलं असतं. अशा या 3-4 वेनी ते काय करते, स्वतःचं कॅपिटल गोळा करते. नेक्स्ट आहे द स्टेट कोऑपरेटिव्ह बँक हॅव देअर headquarter in the capital of the respective state. They manage state and control all district cooperative banks under them. So हे जे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याचं हेडक्वार्टर आपल्याला बघायला मिळतं प्रत्येक स्टेट मध्ये किंवा डिस्ट्रिक्ट मध्ये त्याचं तुम्हाला हेडक्वार्टर बघायला मिळतील. त्यानंतर हे जे हेडक्वार्टर मध्ये जे पण पर्सन आहेत सिनियर स्टाफ आहेत ते काय करतात, प्रत्येक बँकेचे जे पण डिस्ट्रिक्ट लेवलवरती जे पण बँक आहेत त्यांचं मॅनेजिंग आणि कंट्रोलिंग करायचं काम करतात. नेक्स्ट आहे द कॅपिटल ऑफ अ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक कन्सिस्ट ऑफ देअर ओन शेअर्स कॅपिटल लोन्स फ्रॉम द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे कॅपिटल आहे, कॅपिटल म्हणजे काय, त्याचं स्वतःचं फायनान्स, त्याचं स्वतःचं मनी. सो स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जे आहे त्याला जर पैशाची फायनान्सची जर गरज असेल तर ते कुणाकडून घेणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ते लोन तिथं घेणार आहे किंवा डिपॉझिट अँड लोन रिसिव्ड फ्रॉम इट्स मेंबर किंवा जे पण कस्टमर आहेत त्यांनी ठेवलेल्या अकाउंट वरती मनी ते युटिलाइज करून ते स्वतःचं फंक्शन तिथं स्मूथली रन करणार आहेत. अँड अदर इंडिव्हिज्युअल अँड इन्स्टिट्यूशन, अदर जे काय प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असतात त्यांच्याकडून पण ते फायनान्स घेऊन स्वतःचे फंक्शन रन करते. सो दिस इज द कोऑपरेटिव्ह बँक. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल बँक. सो इंडस्ट्रियल बँक आणि तिथून पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. पण आजच्या लेक्चरला काय काय बघितलं, सेव्हिंग बँक, लँड डेव्हलप बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. कोऑपरेटिव्ह बँक मध्ये 3 आहेत. प्रायमरी क्रेडिट सर्व्हिस, डिस्क्रिप्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. ओके. सो सेव्हिंग बँक अंडर काय काय एक्सप्लेनेशन येणार, मनी सेव्ह करायचं थोडं फ्युचर नीडसाठी. फ्युचर साठी. ओके. अजून एक्सप्लेनेशन मध्ये काय काय लिहिणार, सांगा. फास्ट लेक्चरचा टाइम ऑलरेडी अप झालेला आहे. पीपल ने मनी स्कीम मध्ये ओके स्कीम मध्ये मनी गुंतवण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम अरेंज केल्या जातात. ओके, व्हेरी गुड. सो सेव्हिंग बँक जे आहे त्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय येणार की जे पण सेव्हिंग बँक आहे ते इंडिपेंडेंट आपल्याला सेव्हिंग बँक बघायला मिळत नाही इंडियामध्ये. तर हा त्याचा पहिला पॉइंट येणार. इन इंडिया देअर आर हार्डली एनी इंडिपेंडेंट सेव्हिंग बँक. तर तुम्हाला खूप कमी सेपरेट अशा सेव्हिंग बँक बघायला मिळतात. त्यानंतर दुसरा पॉइंट काय येणार
की मग हे जे सेव्हिंग बँक आहे ते कसं रन होते इंडियामध्ये. सो सेकंड पॉइंट मध्ये सांगायचं की पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल बँक हे सेपरेट सेक्शन अरेंज करते किंवा डिपार्टमेंट अरेंज करते सेव्हिंग बँकच्या ज्या पण फॅसिलिटीज आहेत किंवा जे पण फंक्शन आहेत ते रन होण्यासाठी. त्यानंतर थर्ड काय सांगायचं, थर्ड मध्ये तुम्हाला येणार की जे पण पीपल्स आहेत त्यांना एनकरेज केलं जातं, प्रोत्साहित केलं जातं की सेव्हिंग बँक मध्ये मनी सेव्ह करा. म्हणजे त्यांना हॅबिट ऑफ थिफ्ट एक चांगली सवय तिथं लावून देण्यासाठी हे सेव्हिंग बँकचा टाईप इथं आपण क्रिएट केलेला आहे. त्यानंतर जे पण मनी आहे ते मनी जर त्यांनी सेव्ह केले तर त्यांच्या फ्युचर नीडसाठी ते चांगले युटिलाइज केले जाऊ शकतात. त्यानंतर पॉइंट काय सांगितलं जातं की सेव्हिंग बँक आहेत की जे वेगवेगळ्या फॅसिलिटी किंवा स्कीम तिथं कस्टमरला सांगणार आहे रिलेटेड टू मनी टू मोबिलाइज पीपल. जे पण काही पीपल्स आहेत त्यांना मोटिवेट करण्यासाठी वेगवेगळ्या मनी रिलेटेड स्कीम सांगितल्या जातात की ज्याच्यामध्ये पैसे कुठं युटिलाइज करायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे आणि कसं प्रॉफिट काढायचं हे सगळं तिथे एक्सप्लेन केलं जातं. सो दिस इज द सेव्हिंग बँक. नेक्स्ट आहे लँड डेव्हलपमेंट बँक. तर लँड डेव्हलपमेंट बँकेला अजून काय नाव आहे? ऑल्सो नोन एज लँड मॉर्टेज बँक. Land mortgage bank. ओके, लँड मॉर्टेज बँक किंवा मॉर्गेज बँक. सो नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय सांगितले की जे लँड डेव्हलपमेंट बँक आहे ती जी पण फॅसिलिटी देतात ते कोणासाठी देतात मोस्टली? Farmers. Farmer साठी. ओके, Farmer साठी. ज्या पण फॅसिलिटीज लँड डेव्हलपमेंट बँक कस्टमरला प्रोव्हाइड करते त्या मोस्टली फार्मर साठीच्या स्कीम तिथे सांगितल्या जातात. नेक्स्ट आहे लँड डेव्हलपमेंट बँक मध्ये म्हणजे ही बँक जी आहे ती तुम्हाला ओव्हरऑल इंडियामध्ये बघायला मिळते का? नो मॅम. Voice break होते. ओके, सो लिमिटेड त्याची प्रोग्रेस झालेली आहे. इंडिपेंडन्सच्या आधी इस्टॅब्लिश झाली आणि इंडिपेंडन्सच्या नंतर त्या बँकेने काय केलेलं आहे, प्रोग्रेस केलेली आहे, रॅपिड प्रोग्रेस. पण ही रॅपिड प्रोग्रेस सुद्धा लिमिटेड स्टेट पर्यंत आपल्याला बघायला मिळते. सो किती स्टेट येतात त्याच्या अंडर? 5 Five. state. State येतात. ओके, सो फर्स्ट कोणता आहे? तमिळनाडू, ओके, सेकंड? आंध्र प्रदेश, ओके, थर्ड? कर्नाटक, Karnataka. ओके, फोर्थ? महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र, last आहे गुजरात. लास्ट? गुजरात. गुजरात. सो हे आहे लँड डेव्हलपमेंट. त्यानंतर आपण कोऑपरेटिव्ह बँक बघितली. सो कोऑपरेटिव्ह बँकेचं प्रिन्सिपलच आहे प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे ऑर्गनायझेशन आहे कोऑपरेटिव्ह बँक त्याच्यामध्ये तुम्हाला 3 टायर पॅटर्न किंवा 3 पिलर्स बघायला मिळतात. फर्स्ट आहे प्रायमरी क्रेडिट सोसायटी ऑर्गनाइज्ड ॲट विलेज लेवल. district central cooperative bank organized as a district level and state cooperative bank are organized at state level. हे त्याचं इम्पॉर्टंट आहे की 3 टायर पॅटर्न या फॉर्म मध्ये बघायला मिळतं. ऑर्गनाइज 3 फॉर्मनी झालेलं असतं. त्यानंतर हे वेगवेगळ्या लेवलवरती ऑर्गनाइज केलेलं आहे. विलेज, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट ह्या लेवलवरती ऑर्गनाइज केलेलं आहे. सो नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल बँक आणि तिथून पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. Then we will stop here. So before we stop, anyone have any question regarding today's bit? No, ma'am. No, ma'am. Okay. No, ma'am. Okay, then we will stop here. Thank you for your patience.